नमस्कार, मी शिवकन्या आणि तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. तर आजचा दिवस माझ्यासाठी खरंच खूप खास आहे, कारण आज माझ्या 16 वृद्धाचा उद्यापन आहे. तर त्यासाठी काय काय विधी असते, काय काय तयारी करावी लागते, तर सगळं तुम्हाला या व्हिडिओमध्ये आज बघायला भेटणार आहे. आणि आज मी 2 अभिषेक करणार आहे. एक अभिषेक आमच्या गावी म्हणजे स्वयंभू श्री जटाशंकर देवस्थान इथं, आणि दुसरा अभिषेक संगमेश्वर वडगाव इथे करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आता सकाळचे 3 वाजलेत आणि आम्ही आता निघालो गावाकडे अभिषेक करण्यासाठी. आणि हे माझी दुसरी वेळेस आणि 3 वेळेस मला करायचंय. जेव्हा मी पहिली वेळेस केलं होतं ना, तेव्हा 16 जोड्या सगळं त्यांना जीव घालून आहे वगैरे करून सगळं केलं होतं. पण यावेळेस कसं करणार आहे ते तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. चल. तर सकाळचे जवळपास 4 वाजले होते आणि आम्ही जटाशंकर मंदिरात पोहोचलो होतो. घरी छान पूजेचं साहित्य वगैरे मांडून घेतलं होतं आणि आजचा पहिला अभिषेक जटाशंकराला आणि त्यानंतर संगमेश्वराला करायचा होता. सगळ्यात आधी बाप्पाची छान पूजा करून घेतली आणि मंदिरात पोहोचल्यावर कानावरनं भजनाचा खूप सुंदर आवाज येत होता. संपूर्ण परिसर अगदी भक्तिमय वातावरणाने भरून गेला होता आणि एवढ्या लवकर आलो होतो तरी मंदिरात खूप गर्दी होती आणि आजचा योग तर खूपच सुंदर जुळून आला होता. म्हणजे नागपंचमी, श्रावण सोमवार आणि माझा 16 सोमवाराचं उद्यापन, त्यामुळे आजचा दिवस मला जास्तच खास वाटत होता. सगळ्यात आधी जटाशंकराचं दर्शन घेतलं. मग महाराजांनी जटाशंकराला दस्ती आणि टोपी वाहिली. जटाशंकराला नमस्कार केला आणि मंदिर परिसरातली बाकीची छोटी-छोटी मंदिरं आहेत ना, तिथेही आम्ही दर्शन घेतलं. आणि आज ना खूप भक्तांचे अभिषेक सुरू होते. त्यामुळे सगळीकडे भक्तिमय वातावरण तर दिसतच होतं. पण आमचीही अभिषेकाची वेळ आली. छान अभिषेक केला, आरती केली आणि महाराजांना आहेर वगैरे दिला, नमस्कार केला आणि मग आम्ही निघालो संगमेश्वराकडे. पण मंदिराच्या बाहेरच मला माझे 2 सबस्क्रायबर भेटले आणि त्यांना भेटून खरंच खूप आनंद झाला. कारण आपण ज्यांच्यासाठी व्हिडिओ बनवतो तेच लोक समोर येऊन भेटतात ना, तेव्हा एक वेगळाच आनंद होतो. आणि संगमेश्वर देवस्थान ना हे वडगावला आहे आणि इथला महादेव नदीमध्ये आहे. आणि पाऊस पडल्यामुळे ना यावेळी आम्हाला गाडी रोडवरच सोडावी लागली, कारण पुढे चालत जावं लागलं. पण खरं सांगू का, त्या चालण्यातही एक वेगळीच मजा होती. आजूबाजूचं वातावरण, पावसाची हिरवळ आणि गार हवा असं सगळं खूप सुंदर वाटत होतं. आणि शेवटी मग आम्ही मंदिराजवळ पोहोचलो. महादेवाचं स्थान पाहिलं ना, खरंच की एक गोष्ट जाणवते, की आपण देवाला कितीही भेटायला लांब गेलो, कितीही अवघड रस्ता पार केला, तरी शेवटी त्या ठिकाणी पोहोचल्यानंतर मनाला जी शांती मिळते ना, ती काहीतरी वेगळीच असते. आणि महादेव तर आपले असेच आहेत, जिथे-जिथे त्यांची मंदिरं आहेत ना, तिथे सहज सगळ्यांना पोहोचता येणार नाही. अशाच एखाद्या शांत ठिकाणी ते जाऊन बसले आहेत. नदीच्या पात्रात महादेवाचं हे स्थान पाहून मला खरंच खूप छान वाटलं, कारण पावसामुळे नदीचं पाणीही वाढलेलं होतं आणि आजूबाजूला निसर्ग तर खूप सुंदर झालाच होता. एवढे दिवस आपण श्रद्धेने व्रत करत आलो आणि आज त्या व्रताची सांगता करण्यासाठी महादेवाच्या चरणी आलो. त्यामुळे मनात आनंदही होता आणि एक वेगळंच समाधान पण होतं. त्यानंतर महादेवाचा छान असा अभिषेक करून घेतला. आधी पाण्याने, त्यानंतर पंचामृताने, पुन्हा पाण्याने असा अभिषेक केला. बेलफूल आणि बाकीचे पूर्ण पूजेचं साहित्य अर्पण केलं. दस्ती टोपी घातली आणि मनोभावे अभिषेक करून घेतला. आणि इथला सगळा विधी तुम्हाला दाखवत नाहीये, कारण व्हिडिओ खूप मोठा होईल आणि पुढे घरी आल्यानंतरची पूजा पण तुम्हाला सविस्तर दाखवणार आहे. मग अभिषेक आणि आरती करून आम्ही महाराजांना आहेर केला आणि मग घरी परतलो. घरी आल्यानंतर आता उद्दीपनाची छान पूजा मांडली. आणि कोणतीही पूजा असली की आपण शक्य असेल तर केळीचे ना पिलं 5 आणून घ्यायचे आणि ते चौरंगाला बांधायचे, कारण हे खूप शुभ मानले जातात. आणि जर तुम्हाला केळीचे पिलं नाही मिळाले तर आंब्याची पानंही चौरंगाला तुम्ही लावू शकता. सगळ्यात आधी दिवा लावायचा, त्यानंतर महादेवाच्या परिवाराची प्रतिमा ठेवायची, म्हणजे फोटो ठेवायची. चौरंगासमोर छानशी फुलांची रांगोळी वगैरे काढायची. शक्य असेल तर पांढऱ्या फुलांचा जास्त वापर करायचा. त्यानंतर पांढरं फीस किंवा पांढरा रुमालही तुम्ही ठेवू शकता. त्यानंतर खारीक, वाटी, सुपारी आणि फळं ठेवायची. सगळ्यात आधी एका ताटात बेलाचं पान ठेवलं आणि गणपतीचा अभिषेक करून घेतला. अभिषेकाची पद्धतही तीच, आधी पाणी, मग पंचामृत आणि मग पाणी, असा छान अभिषेक करून घेतला. त्यानंतर पाटावर तांदूळ घेऊन त्यावर गणपतीची स्थापना केली. गुलाल, हळद, कुंकू, दुर्वा, लाल फुलं, जानू अशा पद्धतीने छान पूजा करून घेतली. त्यानंतर बाजूला थोडे तांदूळ घेऊन त्यावर सुपारी ठेवून तिचीही पूजा केली, कारण सुपारीलाही गणपतीचं रूप मानलं जातं. आणि इथे ना मी तांदळाचं शिवलिंग बनवलं होतं. खरं सांगायचं तर तांदळापेक्षा ना बर्फाचं शिवलिंग खूप पवित्र मानलं जातं. मला तर ते काही करणं शक्य झालं नाही, पण तुम्हाला शक्य असेल तर नक्की तुम्ही उद्यापनाच्या वेळेस बर्फाचं शिवलिंग बनवा. तांदळाच्या शिवलिंगावर अभिषेक करणं शक्य नसल्यामुळे देवघरातलं मग दुसरं मी शिवलिंग पूजेसाठी ठेवलं. त्यानंतर महादेवाच्या परिवाराची पूजा केली, कार्तिकेयची आणि गणपतीची. त्यानंतर आता महादेवाचा अभिषेक करायचा होता. सगळ्यात आधी पाण्याने, मग त्यानंतर पंचामृताने आणि पुन्हा पाण्याने असा अभिषेक केला. त्यानंतर महादेवाला स्वच्छ करून घेतलं. 3 बोटांनी विभूतीचे पट्टे लावले. त्यानंतर हळद, कुंकू, धोत्र्याचं फूल, फळ, गोकर्णाचं फूल, काळे तिळ आणि कलावा असं सगळं अर्पण केलं. ज्या पद्धतीने आपण देवघरातल्या शिवलिंगाची पूजा केली ना, तशी तांदळाच्या शिवलिंगाची पण पूजा करायची आणि शेवटी मनोभावे बेल अर्पण करायचा. माझं उद्यापन असल्यामुळं मी आज 1008 बेलपत्र आणली होती, पण एवढी बेलपत्र मिळणं प्रत्येकाला शक्य असेलच असे नाही. त्यामुळे तुमच्या श्रद्धेनुसार
108 बेलपत्र अर्पण केली तरीही तुम्ही पूजा करू शकता. आणि माझं हे दुसऱ्यांदा 16 सोमवाराचं उद्यापन होतं, त्यामुळे यावेळी मी घरच्या घरी साध्या पद्धतीने उद्यापन केले. पहिल्यांदा जेव्हा उद्यापन केलं होतं ना, तेव्हा 16 जोडप्यांना जेवण, आहेर असा सगळा मोठा कार्यक्रम केला होता. पण प्रत्येकाची परिस्थिती आणि श्रद्धा करण्याची पद्धत वेगवेगळी असते. जर 16 जोडप्यांना जेवू घालणं, आहेर करणं शक्य नसेल तर 16 ठिकाणी शिदा बांधायचा आणि गरजू व्यक्तींना तो द्यायचा. कारण प्रत्येकाला मोठा कार्यक्रम करणं शक्य असेलच असं नाही. आणि फक्त एवढं लक्षात ठेवायचं की माझ्याकडून हे झालं नाही म्हणून माझं व्रत अपूर्ण राहिलं असेल असा विचार मनात बिलकुल आणायचा नाही, मनात दडपण ठेवायचं नाही. कारण श्रद्धेने आणि आपल्या परिस्थितीनुसार जे शक्य आहे ना, तेच करणं महत्त्वाचं आहे. त्यानंतर 16 सोमवाराची पोथी वाचून घेतली, शिवलीला अमृताचा 11 अध्याय वाचली आणि सायंकाळी आरतीच्या वेळी ना सगळ्यांना घरातल्यांना बोलवायचं. आधी आरती करायची, त्यानंतर महादेवाला आरती द्यायची, त्यानंतर सगळ्यांना आरती द्यायची आणि सगळी आरती घरामध्ये आपल्याला फिरवायची आहे. आणि आरती झाल्यानंतर मलिदाचा नैवेद्य ठेवायचा आणि त्यानंतर उद्यापनासाठी जे पण आपण काही पदार्थ केले असतील त्याचं ताट मांडून ठेवायचं. आणि इथे ना मला एक गोष्ट आवर्जून सांगायची आहे की पूजेसाठी एखादी वस्तू नाही मिळाली तर मनात बिलकुल संकोच आणायचा नाही. कारण आपल्या महादेवाला मनापासून केलेली भक्ती महत्त्वाची आहे. सगळं साहित्य मिळेल असं नाही, जे उपलब्ध आहे त्यातूनच मनोभावे पूजा करायची. त्यानंतर दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा काढायची, छान दिवा लावायचा, धूप लावायचा आणि नैवेद्य किंवा साखर ठेवायची आणि देवाला नमस्कार करून पूजा केलेले बेलपत्र आणि फुलं उतरवून घ्यायचे. जो नैवेद्य दाखवला होता आजचा आणि कालचा तो गाईला द्यायचा आणि शक्य नसेल तर पशुपक्ष्यांसाठी तुम्ही ठेवू शकता. आणि बेलपत्र किंवा फूल नदीत विसर्जित करायचं, ते कुठे इकडे तिकडे टाकून द्यायचं नाही याची खास काळजी घ्यायची. तर अशा पद्धतीने माझा 16 सोमवाराचं मी उद्यापन पूर्ण केलं. हा संपूर्ण दिवस माझ्यासाठी खूप खास होता. सकाळी पहाटे मंदिरात जाऊन केलेला अभिषेक, श्रावण सोमवार, नागपंचमीचा योग, त्यानंतर संगमेश्वराचं दर्शन आणि शेवटी घरी केलेली पूजा सगळंच माझ्या मनात कायम राहणार आहे. आणि मी माझ्या घरच्या पद्धतीने आणि महाराजांनी सांगितल्याप्रमाणे ही पूजा केली. तरीही माझ्याकडून काही चूक झाली असेल किंवा तुमच्या माहितीनुसार काही वेगळ्या पद्धतीने केलं जात असेल तर प्रेमाने मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर पुन्हा भेटूया एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.